हद्दपार इसम अग्निशस्त्रासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. खंडणी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व पोलीस नाईक मंगेश जगझाप यांना इसम नामे किरण केवर हा अग्निशस्त्र हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्री तिरुमाला गुलमोहर बिल्डिंग जवळील आवजीनाथ टी स्टॉल मखमलाबाद नाशिक येथे सापळा लावून आरोपी किरण सुखलाल केवर वय 25 वर्ष यास ताब्यात घेतले. सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल एक जिवंत काडतूस जवळ बाळगताना मिळून आला असून त्याचेकडून एकूण 40,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला आहे. म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो किरण कुमार चौहान, पोलीस उपायुक्त सो गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चौहान, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव व भरत राऊत यांनी केलेली आहे. आज दहीहंडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांच्या आदेशान्वये खंडणी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ता चकोर पोलीस हवालदार आहेत खंडणी विरोधी पथकाचे. त्यांना माहिती मिळाली की म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे. त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे, अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते ताणत आहे आणि त्याच्यामुळे लोक सैरावैरा पळत आहे आणि लोक दुकानं बंद करून माणूस सोडून पळून गेले. संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला. माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला. 7:15 वाजेची घटना आहे. त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी आमचे केवर असून सन 2024 12/11/2024 मध्ये तो पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला माननीय झोन 1 सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे. तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्याच्यावर 4 गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या तो शरीराविरुद्ध गुन्हे करणारा सराईत आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं. पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे. त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅगझिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे. त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत. तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.